श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, अधिक मास येणार आहे आणि अधिक मासाच्या महिन्यामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मास जो येणार आहे त्या महिन्यामध्ये आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची असते। आणि त्या सेवेमध्ये जर म्हटलं तर प्रामुख्याने तुम्हाला सांगेल, श्रीहरी विष्णूंची आवडती आणि खूप अतिउच्च कोटीची आणि सुंदर अशी सेवा म्हणजेच काय, सत्यनारायण पूजा। आता सत्यनारायण पूजा जी असते ती आपण करणार आहोत, पण कशा पद्धतीने करावी। सत्यनारायण पूजा करत असताना आपण सलग 11 दिवस 21 दिवस करू शकतो। कुणाला जर संकल्पयुक्त करायचे असतील तर 108 सत्यनारायण जे असतात ते अधिक मास पासून चालू करू शकतात। तर ही पूजा मांडत असो, ती पूजा मांडणी अशीच्या अशी आपण 108 दिवस किंवा 11 दिवस ठेवावी का, पानं बदलवू शकतो का, याचं उद्यापन कशा पद्धतीने करावं, हे बरेचसे प्रश्न लोकांना येत असतात। त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। तसेच तुम्हाला सांगेल, आपण बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला केंद्रांमधून ज्या पद्धतीने गुरुमाऊलींनी सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण आपल्या घरातील आर्थिक प्रगती व्हावी, आपल्या घरात माता लक्ष्मी या नांदत राहाव्या, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहावा, म्हणून आपण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा करतो। भटजी जे असतात, ब्राह्मण बाबा न बोलवता आपल्या घरात आपण ही पूजा करत असतो। अगदी त्याच पद्धतीने बिना खर्चाची आपण घरच्या घरी आपल्याला ही पूजा करायची आहे। आता ही जी पूजा असते 12 महिन्यांमध्ये 12 पौर्णिमा येत असतात। 12 पौर्णिमांमध्ये आपण ही पूजा करतो आणि 12 महिन्यात 12 पौर्णिमा केल्यानंतर आपल्याला फरक जाणवायला सुरुवात होत असते। हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं सुद्धा मला की ताई फरक जाणवतो, पण सेवा करताना सातत्य आणि त्यामध्ये विश्वास हवा, तेव्हाच हे अनुभव येत असतात। म्हणून आपले जर बघा हे 12 पौर्णिमांमध्ये जर काही ज्या पौर्णिमा असतात त्या पौर्णिमांना सुत्तक असतं किंवा विधी असते किंवा मासिक धर्म असतो, त्यामुळे आपण करू शकत नाही किंवा कधीतरी गावाला जातो, या कारणाने आपले सत्यनारायण राहून जातात। तर जे काही महिने असतात म्हणजे बघा श्रावण मार्गशीर्ष असतात, पण त्यासोबतच आता 3 वर्षानंतर अधिक महिना आलेला आहे, तर अधिक महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकतात। ज्यांना कुणाला आर्थिक प्रॉब्लेम असेल भरपूर जास्त प्रमाणात, तर त्यामध्ये बघा सेवा पाहिजे असतात बऱ्याच लोकांना, आणि त्यामधली एक सुंदर अशी सेवा म्हणजे सत्यनारायण पूजा। बाकी सेवा करायला वेळ नाही, काही नाही, अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात। ही एक सुद्धा सेवा तुम्ही केली महिनाभर तरी सुद्धा चालेल। तर बघा आपण विषयाला सुरुवात करूया। तर ही पूजा करत असताना आपण ज्या पद्धतीने पाठ मांडत असतो, पौर्णिमेच्या दिवशी ते साईडला मी फोटो टाकणार आहे, त्या पद्धतीने आपल्याला पाठ मांडणी करायची आहे। सत्यनारायण भगवानांचा फोटो तुम्हाला लागणार आहे, नसेल तर फोटो तुम्ही घेऊन या, अवश्य घेऊन या असं सांगेल, कारण आपल्याला दर पौर्णिमेला ही पूजा करायची असते। तर सत्यनारायण भगवानांचा फोटो आपल्याला लागेल। त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती लागत असते, तांब्या लागेल आणि नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं लागतात आणि 3 सुपाऱ्या लागत असतात। ज्या पद्धतीने तुमच्या घरात पौर्णिमेला सत्यनारायण पूजा तुम्ही करतात त्याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे। आता सुपाऱ्या ज्या असतात त्या तुम्ही पौर्णिमेच्या सत्यनारायणाच्या ज्या आहेत त्याच 3 सुपाऱ्या तुम्ही मांडू शकता, ठीक आहे, या पद्धतीने करा। तर पाठ मांडणी अशा ठिकाणी बघा, तुम्हाला हात दररोज तुम्ही पाठ मांडू शकतात, दररोज तुम्ही उचलू शकतात, तुम्हाला जर शक्य झालं तर करा, किंवा तुम्हाला शक्यच होत नाही की ताई मला पाठ मांडणी केली पण मला शक्य नाही दररोज उचलणं दररोज ठेवणं, त्यापेक्षा तुम्ही पाठ मांडा आणि तोच पाठ तुम्ही 11 दिवसांपर्यंत ठेवला अगदी तरी सुद्धा चालेल। पांढरा कापड असतो तो आपण पाठावरती टाकायचा आहे, चौरंग किंवा पाठ मांडणी करा, तिथे रांगोळी वगैरे काढायची आहे आणि पाठ मांडून झाल्यानंतर त्यावरती पांढरं वस्त्र टाका, त्यावरती आपल्याला गव्हाची रास बनवायची, गव्हाच्या रास असते त्यावरती आपल्याला पाणी भरून एक तांब्या ठेवायचा आहे। तांब्याच्या मध्ये आपल्याला हळदी कुंकू, एक सुपारी, एक नाणं टाकायचं आहे आणि त्यावरती नागवेलीचे 5 पानं किंवा आंब्याचे 5 पानं ठेवले अगदी तरी सुद्धा चालतील। त्यावरती एका तांब्याच्या डिशमध्ये तांदूळ भरून ठेवायचे आणि तांदूळ भरून ठेवल्यानंतर थोडं हळदी कुंकू आपण त्यामध्ये टाका आणि त्यावरती आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ही विराजमान करायची आहे। या पद्धतीने तो कलश आपला सत्यनारायण भगवानांचा म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा जी असते तो कलश तिथे स्थापित होईल। आता ही पूजा केली आपण, पण बाळकृष्णांची मूर्ती जर तुम्ही पूजेला उचलत असणार देवघरामधून
तर लक्षात ठेवा, कुठलीही मूर्ती असू द्या, देवघरामधून आपण जर एखाद्या पूजेसाठी उचलत असतो अशा पूजांसाठी, तेव्हा देवघरामध्ये ती जागा सुनी असते. म्हणून आपण देवघरामध्ये बाळकृष्णांच्या जागी थोडे तांदूळ आपल्याला त्या आसनावर, बाळकृष्णांची जिथे जागा आहे तिथे आपल्याला ठेवायची आहे. तेव्हा आपण मूर्ती या पूजेमध्ये ठेवायची आहे. या पद्धतीने कलश मांडायचा आहे. कलश जो असतो, कलशाच्या पुढे आपल्याला जोड पानं ठेवायची आहे. बॅक साईडला आपण म्हणजे मागच्या बाजूला आपण सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा, कलश ठेवायचा. तुम्हाला पूजा मांडणी इथे दिसत आहे त्या पद्धतीने. आणि पुढे जोड पानं 2 2 2 असे 6 पानं घ्यायचे. 2 पानं 2 पानं आणि नंतर 2 अशा पद्धतीने. आपल्या उजव्या बाजूला पहिल्या नंबरला तुम्हाला गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी मांडायची आहे. तुमची पौर्णिमेची जे सुपारी आहेत त्या तुम्ही मांडू शकतात. तर गणपती बाप्पांची सुपारी म्हणून आपल्या उजव्या बाजूला पहिल्या नंबरला मध्यभागी कुलदेवीची सुपारी असते आणि आपल्या डाव्या बाजूकडून जी 1 नंबरला येईल ती असते वरुण देवता. अशा या 3 सुपाऱ्या असतात. या सुपाऱ्या मांडत असताना जे जोडपानं असतात त्यावरती आधी आपण थोडे तांदूळ टाका तिघी पानांवरती, त्यावरती थोडे नंतर हळदी कुंकू व्हायचं आहे. गणपती बाप्पांची आधी आपण सुपारी स्थापित करत असताना तेव्हा आपण ओम गण गणपते नमः हा मंत्र आपण म्हणायचा आहे. तिथे गणपती बाप्पांची जी सुपारी स्वरूपात आपण असेल ती पूजा मांडणी करण्यासाठी ठेवणार ती सुपारी ठेवावी. नंतर ती सुपारी ठेवलेली आहे त्या सुपारीला आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायचे. लाल फूल असेल तर गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून आपण पूजा करत आहोत म्हणून लाल फूल वाहा. नंतर आपण खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर बघा, गणपती बाप्पांना आपण खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करत असताना त्या नैवेद्याच्या वरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं नाही, ही इथे काळजी घ्यायची आहे. नैवेद्य दाखवा, फूल दाखवा, धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांचं जी काही पूजा आपण करत असतो तेव्हा ओम गण गणपते नमः हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर येते मधली सुपारी म्हणजेच कुलदेवी. कुलदेवीचं स्वरूप म्हणून त्यांना आपण पूजन करणार आहोत. तुमची कुलदेवी जी असेल त्यांचा तुम्हाला मंत्र माहिती असेल तो म्हणावा किंवा ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 99 मंत्र जो आहे तो आपण जप करत राहायचा आहे आणि त्या सुपारीची आपण स्थापना तिथे करावी. सुपारी ठेवल्यानंतर हळदी कुंकू एक फूल वाहायचं आहे. नंतर आपण खडी साखरेचा नैवेद्य तिथे दाखवायचा आहे. तुळशीचं पान ठेवावं त्या नैवेद्यावरती. नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे. धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर येतात वरुण देवता. वरुण देवतांना सेम याच पद्धतीने आपण ती सुपारी स्थापित करावी. सुपारी स्थापित करत असताना ओम श्री वरुण देवताय नमः हा मंत्र म्हणून सुपारीची पूजा करावी. त्या नैवेद्यावर सुद्धा आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे. या पद्धतीने तिघी सुपारींची नैवेद्य धूप दीप हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर येत असते बाळकृष्णांची पूजा. कलश जो असतो कलशाची पूजा करावी. बाळकृष्णांची मूर्ती जी आपण कलशाच्या वरती आपण स्थापित केलेली आहे त्या मूर्तीला आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. शक्य झालं तुम्ही जर देवपूजा करत असणार त्या दिवशी सकाळी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र जपाने आपण त्यांना म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक करू शकतो. जर तुम्हाला सत्यनारायण पूजा करायच्या आधी अभिषेक करता आला, दररोज करता आला तर नक्कीच तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. तुमची इच्छा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल बाळकृष्णांच्या मूर्तीला आपण हळदी कुंकू गुलाल या पद्धतीने व्हायचं आहे. फूल व्हायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप आपण म्हणायचा आहे. बाळकृष्णांची पूजा झाल्यानंतर सत्यनारायण भगवानांचा जो फोटो आहे त्या स्वच्छ आपण पुसून घ्यायचा ठेवायच्या आधी आणि तो फोटो जो असेल त्या फोटोला आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. आणि सेम याच पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. नंतर आपण एक वाटीमध्ये शिरा बनवून ठेवायचा. शिऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे सत्यनारायण भगवानांना. आता हा जो नैवेद्य आहे हा आपण अर्पण करत असताना तुळशीचं पान आपण ठेवायचं आहे आणि तो नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर 10-15 मिनिटं राहू द्या आणि जो शिराचा नैवेद्य आहे तो आपल्या घरातीलच व्यक्तींनी खायचा आहे. बाहेरच्या कुणालाही द्यायचा नाही, कोणत्याच व्यक्तीला द्यायचा नाही. आता जी साखर असेल खडी साखर ही आपण उचलू शकतो. आपल्या वापरायचा डबा असेल साखरचा त्यामध्ये आपण टाकू शकतो. या पद्धतीने यूज करा किंवा सगळ्यांनी खाल्ला तरी सुद्धा चालेल. आता ही पूजा झाली त्यानंतर तुम्ही जे अध्याय आहेत आपले सत्यनारायण भगवानांची पोथी असते त्यामध्ये अध्याय दिलेले आहेत. तर ही पूजा करून झाल्यानंतर आपण अध्याय पठण करायचे आहेत.
पोथी जी असते सत्यनारायण भगवानांमध्ये, त्या पोथीमध्ये 5 अध्याय आहेत. 5 अध्याय पठण करावे, त्यानंतर सत्यनारायणची आरती करायची आहे. या पद्धतीने पूजा करा. आता ही सत्यनारायणची पूजा जी असेल ही सकाळी करावी ताई की संध्याकाळी करावी, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करा. फक्त एक सांगेल, दररोजचा एकच वेळ ठेवायचा प्रयत्न करा असं मी सांगेल. नाही शक्य होणार, लहान मुलं असतील तर जेव्हा जमेल तेव्हा करा, पण शक्य झालं तर एकच वेळ ठेवायचा प्रयत्न करा. सकाळी तुम्ही देवपूजा करत आहेत तेव्हा जरी पूजन केलं सत्यनारायण तरी चालेल, किंवा संध्याकाळी केलं तरीही चालेल, पण एकच वेळ ठेवा. बऱ्याच महिला जॉबला जात असतात, तर जसं जमेल तसं त्या पद्धतीने तुम्ही पूजन करू शकतात. अजून एक इथे सांगेल, आता जी पूजा मांडलेली आहे, काही महिला बघा सकाळी पूजा मांडतात आणि संध्याकाळी पूजन उचलून घेतात, परत सकाळी मांडतात. तर तुम्हाला शक्य होत असेल अशा पद्धतीने करा. तुम्हाला शक्य होत नाही, तुम्ही जर 11 सत्यनारायण करणार आहेत तर 11 दिवस ही पूजा मांडणी अशीच्या अशी तुम्ही राहू देऊ शकतात. नव्याने दिवस उगवतो त्याच पद्धतीने बघा, आपण सत्यनारायण पूजा केली, सगळं काही झालं, दुसऱ्या दिवशी हा पाठ अशाचा असा ठेवायचा. तुम्हाला त्या दिवशी जे निर्माल्य असेल ते आपण उचलून घ्यायचं आहे. निर्माल्य उचलून झाल्यानंतर आपल्याला स्थापना करायची गरज नाही, कारण ते स्थापित असतात देवता, त्यामुळे आपण उचलत नाही, त्यामुळे ते स्थापित असतात देवता, उत्तरपूजा केलेली नसते. म्हणून आपण फक्त ज्या पद्धतीने आपण पूजन करतो त्या पद्धतीने पूजन करायचं आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे, परत खडीसाखरेचा नैवेद्य आपण ठेवायचं आहे. कुलदेवीला हळदी कुंकू वाहून नैवेद्य ठेवायचा आहे खडीसाखरेचा, आणि वरुण देवता जे आहेत त्यांना सुद्धा आपण हळदी कुंकू वाहून नैवेद्य अर्पण करायचं आहे. दररोज आपल्याला वाटीभर, छोटीशी वाटीभर आपल्याला शिरा बनवायचा आहे, सत्यनारायण भगवानांना दररोज अर्पण करायचं आहे. या पद्धतीने करा. फोटोची, बाळकृष्णांची पूजा करायची आहे, नमस्कार करायचा, नंतर अध्याय जे असतात 5 अध्याय पठण करायचे आहेत, पोथी वाचायची आणि आरती करायची. ही सेवा आपल्याला करायची आहे. या पद्धतीने तुम्ही सेवा दररोज करायची आहे त्या पूजेची. आणि निर्माल्य जे असेल ते तुम्ही चेंज करू शकतात. आता तुम्हाला वाटत आहे जे पानं असतात आपण ठेवले, उन्हाळ्याचे दिवस आहेत, सुकत असतात, आंब्याची असू द्या किंवा नागवेलीचे पानं जे असतात ते सुकतात, ते तुम्ही उचलून घ्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहेत, 2 दिवस झाले सुकले, तिसऱ्या दिवशी सकाळी पूजा करायच्या आधी तुम्ही उचलून घ्या, दुसरे पानं ठेवू शकतात. नंतर तुम्हाला सांगेल, कळस असतो, कळशाच्या वरती पण पानं असतील ते सुद्धा तुम्ही उचलू शकतात. या पद्धतीने करा. रांगोळी असेल ती पुसून नव्याने टाकू शकतात, काही हरकत नाही. तर असे 11 सत्यनारायण तुम्ही करू शकतात, 21 करू शकतात, 108 सुद्धा तुम्ही करू शकतात. आता हे संकल्पयुक्त करावे का, तर नक्कीच तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करा की तुम्हाला जे संकल्पामध्ये तुमचं नाव गोत्र घ्यायचं आहे की ही पूजा, फक्त एवढं तुम्हाला सांगेल, जी काही तुम्ही पूजा करत आहेत किंवा संकल्पामध्ये काय बोलायचं आहे, तर कृष्णार्पणमस्तु, म्हणजे कृष्णाला अर्पण करत आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही करा. पुरुषोत्तम जे असतात, पुरुषोत्तम भगवान त्यांच्या प्रित्यर्थ करत आहे, या पद्धतीने बोललं तरीही चालेल, किंवा कृष्णार्पणमस्तु या पद्धतीने आपण शेवटी का असे ना पूजा झाल्यानंतर म्हणा, म्हणजे आपण केलेली पूजा ही भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण होणार आहे, तेव्हाच आपल्याला पुण्यप्राप्ती मिळत असते, हे लक्षात घ्या. आणि त्याचं फळ हे अगणित मिळत असतं. आपण जी काही सेवा करणार आहोत ते कृष्णांच्या चरणी अर्पण करायची आहे. आता ही सेवा झाली, आपलं सगळं झालं, तर उद्यापन करत असताना कसं करावं. तुम्ही उद्यापन जे असतं शेवटच्या दिवशी तुम्ही 11वं करा, किंवा 11 सत्यनारायण करा, 11व्या दिवशी करा, किंवा 21व्या दिवशी किंवा 108 दिवशी, काही नाही, साधी सोपी पद्धत. अगदी गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे, खीर पुरी असं बनवा आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे. दान दक्षिणा करा, अन्नदान करा, या पद्धतीने तुम्ही करू शकता. जी पूजा असते ते उचलून घ्या. निर्माल्य असेल ते निर्माल्यामध्ये, सगळं जे निर्माल्य असते ते निर्माल्यात टाका. धान्य जे असते ते साठवणीच्या धान्यामध्ये आपण टाकायचं आहे. तांदूळ असतील, गहू असतील, या पद्धतीने करा. आणि ज्या सुपाऱ्या असतात त्या पौर्णिमेच्या पूजेसाठी आपण ठेवायचे. फक्त एवढं सांगेल, गणपती बाप्पांची जी सुपारी आहे ती गणपती स्वरूपच आपल्याला मांडायची. कुलदेवीची जी सुपारी आहे ती कुलदेवी, आणि वरुण देवता तेच, चेंज करू नका. सुपाऱ्या चेंज व्हायला नको, याची काळजी आपण घ्यायची आहे. आता इथे आले नियम कोणते पाळावे. जर तुमच्या घरामध्ये कडकडीने नियम कोणते पाळावे तरच तुम्हाला फलप्राप्तीही मिळत असते. आता ते नियम म्हणजेच काय, तुमच्या घरात जर तुम्ही सत्यनारायण पूजा करणार आहात तर तुम्ही 11 करा, 21 करा, एका दिवसामध्ये 1 सत्यनारायण होणार आहे बरोबर, किंवा 108 करा, कितीही करा, तुमची इच्छा, तुमच्या याच्याने करा, तुमचा प्रॉब्लेम कसा आहे त्या पद्धतीने. पण
जेवढे दिवस तुम्ही सत्यनारायण करणार आहेत तेवढे दिवस तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हा कडकडीत नियम पाळायचा आहे. ब्रह्मचर्या सुद्धा पाळायची आहे. सत्यनारायण पूजा आपण बघा कुठेही सत्यनारायणची पूजा करत असतो तेव्हा ब्रह्मचर्या पालन करत असतो, बरोबर. पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करतो त्या दिवशी ब्रह्मचर्या पालन करतो. तर हे नियम पाळायचे आहेत. शेवटी तुमची इच्छा, तुम्हाला कशा पद्धतीने करावं, काय करावं. मांसाहार कडकडीत वर्जन करायचं आहे. कोणाला उनी धुनी धुवू नका, कुणाला वाईट बोलू नका, वाईट चिंतू नका. आपलं पूजा, आपलं जे ज्या कामासाठी आपण करत आहोत, आर्थिक प्रॉब्लेम असेल तुम्हाला म्हणून तुम्ही 108 जर करत असणार तर नित्य नियमाने आपले नियम पालन करून जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच तुमचे प्रॉब्लेम जे असतात ते मार्गी लागत असतात. या पद्धतीने करा, नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती ही खूप सुंदर मिळेल आणि अनंत पटीने मिळेल. अधिक महिन्यात सुरुवात केली तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात. 11 दिवस 21 दिवस जर करायचे असतील की आपल्या घरात सत्यनारायण व्हायला पाहिजे, खूप सुंदर अशी सेवा आहे, नक्कीच आपले तेवढे दिवस तर आपण पाळू शकतो. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती खूप सुंदर पूजेची आहे. नक्कीच तुम्हाला नाही काही करायला जमलं तर ही पूजा जी आहे तुम्ही नक्कीच करू शकतात आणि साधी आणि सोपी पूजा आहे. दररोज फक्त तुम्हाला वाटीभर प्रसाद बनवायचा आहे शिऱ्याचा आणि तो सत्यनारायण भगवानांना अर्पण करायचा आहे. तो प्रसाद आपणच घ्यायचा आहे. हा नियम ठेवावा. 5 अध्याय पठण करायचे आहेत, आरती करायची, पूजा पाठ करायचं आहे, दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. अखंड दिवा प्रज्वलित ठेवला तरीही चालेल. तुम्ही पूजेला बसणार आहात तेवढा वेळ तुम्ही दिवा प्रज्वलित ठेवलात तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने करा. सकाळ संध्याकाळ आपण धूप दीप त्या पाटाला म्हणजे तिथे आपण पूजा करायची सकाळ संध्याकाळ दोघी वेळा. जरी तुम्ही सकाळी पोथी वाचली तरी सुद्धा संध्याकाळी तिथे हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे, धूपदीप दाखवायचं आहे. या पद्धतीने करा. ठीक आहे. चला सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.